अरे हो पण दीपक तिथं थांबेल पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आहे चांदवडला. आपण चाललोय चांदवडला. तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आपले सचिन दादा आहे. आपण त्यांच्यासोबत चाललोय. की आपले HK दादा ते खास शिरूरवरून आले ओपनिंग साठी. तर साहेब अँड पाटे या गाडीची ओपनिंग आहे मित्रांनो. इथं आपले यश भाऊ पण आहे. तर आता सचिन दादा बोलतील कार्यक्रम कसा होणार आहे कसा नाही. सचिन दादा, भावाचा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. कशी काय ओपनिंग होईल, काय होईल, तुम्हाला सगळं काही या ब्लॉग मध्ये भेटेल. आम्ही कसा एन्जॉय करत चाललोय हे पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसायला मिळेल. आणि लाईक कमेंट सबस्क्राईब पूर्ण करून घ्या. आपला लहाना भाऊ आहे, सपोर्ट राहू द्या. जय खानदेश. धन्यवाद सचिन दादा. आता आपले HK भाऊ हे सगळ्यात मोठी बँड लवर हे पण दोन शब्द बोलतील आता. तर भावांनो, मी खास आलोय शिरूर वरून साई बँड पाट्याची ओपनिंग साठी आणि आम्हाला आमंत्रित केलंय आमचे जिगरी मित्र पावरी किंग सचिन भाऊ परियार. आणि आपल्या भावाचा पहिला ब्लॉग आहे, तर सर्वांनी सपोर्ट करा, भावाला सबस्क्राईब करा चॅनल. तर मित्रांनो, आपले भरत भाऊ पण काय दोन शब्द बोलतील. तर गाईज, माझं नाव भरत आणि मी आलोय तुमच्यासाठी परत. तर मी परत काय आलोय माहितीये का, माझा सचिन त्याच्यासाठी मी परत आलोय. कारण पावरेकन म्हणतात त्याला परत यावं लागतंय. त्याच्यामुळे नाशिक साताना हे घेत चाललोय आम्ही. आणि आता आम्ही थेट कुठं चाललेलो आहे माहिती आहे तुम्हाला, डायरेक्ट चांदवडमध्ये आम्ही चाललेलो आहे साई बँड पाटे या ओपनिंग साठी चाललेलो आहे. आणि आम्हाला बोलवलंय खास करून आमच्या सचिनने. त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं, कारण ब्रँडची जी ओढ आहे ती ऑटोमॅटिक आम्हाला घेऊन येते इथं. आणि सचिन म्हणलं तर विशेष राडाच होणार आहे, काय विषय नाही. तर चला मित्रांनो, बघू आपण रस्त्यात ब्लॉग कसा होतो कसा नाही. तुम्ही नक्की कमेंट करा. तर तुम्हाला दाखवतो आता आपण चाललोय चांदवडला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण चाललोय चांदवडला. आपले सचिन दादा गाडी चालवत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता ड्रायव्हिंग करून राहिली. तर आपण थोड्याच वेळेत चांदवडला पोहोचणार आहे. आता तुम्ही बघू शकता काय वातावरण लय भारी मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे. तर भेटूच आपण चांदवडला. मग कसा होतो कसा नाही ब्लॉग नक्की कमेंट करा. अरे हो पण दीपक तिथं थांबेल पाहिजे. मित्रांनो, आपण आता चांदवड मध्ये पोहोचलोय. तर आपण आता चहा पाणी घेतलं. तुम्ही बघू शकता इकडे सगळे आपली युट्यूबर कंपनी आलेली मित्रांनो. यांना तर तुम्ही ओळखतच असेल, दिनेश दादा, आपले अभि दादा, AM बँड वाले. तर दिनेश दादा काहीतरी बोलतील आता आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, खूप लांबून आलाय आपला भाऊ. तर तुमच्यासाठी नवीन काहीतरी अपडेट घेऊन येते. तर भाऊला जेवढं सपोर्ट राहू द्या. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता पुढे, आता बँकची गाडी चालू होईल. पुढे भाऊन ते अपडेट दाखवतील तुम्हाला. मग आता मित्रांनो, आपले AM बँडचे अभि दादा पण आलेले मित्रांनो. तर आपल्या भावाचं न्यू चॅनल आहे, म्हणजे नवीन स्टार्टिंग केली. आणि ब्लॉग कसा वाटतो ते नक्की सांगा कमेंट मध्ये. चला मग आता आपण जाऊ बँड कडे. तुम्ही ब्लॉग पाहत राहा. चला मित्रांनो, इकडे तर तुम्ही आपल्या भरत भाऊला मागाशी भेटले असतील. भरत भाऊ आता परत दोन शब्द बोलतील काहीतरी. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव भरत आणि मी आलोय तुमच्यासाठी परत. तर मी परत आलो होतो चांदवडला याचं कारण म्हणजे माझा जिवलग मित्र म्हणजे पावरी किंग सचिन परियार. अख्खा मित्र परिवार घेऊन आलोय आम्ही पुरात पण एकदा इकडे. पण पाऊस खूप आहे आणि थंडी पण खूप आहे. तर त्याच दिवसात कधी बँड चालू आहे ही हुरहुर लागली. तर आतापर्यंत एवढंच आहे. तर आपले सचिन दादा ते रेडी झालेले प्रोग्राम साठी. तुम्ही बघू शकता एकदम भारी असा गेटअप घेतलेला आहे त्यांनी. तर आज बघू ते कोणत्या नवीन पावऱ्या वाजवते आणि कसा धमाकूळ घालत्या. तर आता आपण थोड्याच वेळ चाललोय मित्रांनो स्पॉटवर. तर तुम्हाला कळण गाडीची ओपनिंग कशी झाली कशी नाही. आपल्या चॅनलला फुल सपोर्ट करा मित्रांनो. तर चला मग भेटू पुढं.
या डोळे दिलाच माझी क्यू ग क्यू अग मायेचा पदर दिला या डोळे अग दिलाच माझी क्यू ग क्यू पुन्हा एकदा आवाज द्यायचा चांदोडवाले बोला येडेश्वरी माती की कोणाचा जीव हातवरती करायचा सर्वांनी अन मग येडाई माझा जीव गाजू येडाई माझा जीव हा येडाई माझा जीव गाजू येडाई माझा जीव मायेचा पदर दिला या डोळी दिला समाजी घेऊ ग घेऊ मायेचा पदर दिला या डोळी दिला समाजी घेऊ ग घेऊ अन मग येडाई माझा जीव गाजू येडाई माझा जीव हा येडाई माझा जीव गाजू येडाई माझा जीव जरी कामाला येईना सतत माझा दैवत केलं बघ नाही कळलं तर जीवनात धक्कती आलता जणू देही मधुक माईल करायचं नात आपलं असंच कडेला नेऊ ग नेऊ माईल करायचं नात आपलं असंच कडेला नेऊ ग नेऊ सर्वात महत्वाचं म्हणजे बँडचे संचालक मानसरी रवी भाऊ यांनी मला आमंत्रित केलं यांचे मनापासून धन्यवाद तसेच आमचे दीपक दादा सचिन दादा मग कसा आणि मग रवी भाऊ माझा जीव गाजू रवी भाऊ माझा जीव रवी भाऊ माझा जीव गाजू रवी भाऊ माझा जीव हा. जरी काटा टोचला मला आधी कळून येत तिला सारा मार्गच करती गुलाब कळवा अशी अंबाबाई वा बाई वा तुले पहिले कोणी देखावा अंबाबाई वा अंबाबाई वा बाई वा तुले पहिले कोणी देखावा अंबाबाई वा बाई वा अंबाबाई वा तुले पहिले कोणी देखावा अंबाबाई वा तुले पहिले कोणी देखावा अंबाबाई वा बाई वा अंबाबाई वा तुले पहिले कोणी देखावा अंबाबाई वा तुले पहिले कोणी देखावा अंबाबाई वा एक गुराखी गाय छाले हवनी गडाले उनावा अंबाबाई वा एक गुराखी गाय छाले हवनी गडाले उनावा अंबाबाई वा बाई वा अंबाबाई वा हवनी गडाले
असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगीण पार्वती असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगीण पार्वती तिचे मायाची जतीन येडो रमरावर नांदती तिचे मायाची जतीन येडो रमरावर नांदती तिचे मायाची जतीन येडो रमरावर नांदती असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगीण पार्वती समादेव मोठा जतीन त्याची अर्धांगीण पार्वती तिचे मायाची सतीने रमरावर नांदती तिचे मायाची सतीने रमरावर नांदती अशी कथा ही जुनी पुराणी गरम लिंगाच्या ठिकाणी इथं हाय माशिताची राणी इथं अटत नाही पाणी अशी कथा ही जुनी पुराणी गरम लिंगाच्या ठिकाणी इथं हाय माशिताची राणी इथं अटत नाही पाणी इथं बसतात आईच्या हातीनं तिथं माय दिवसावी वाटते इथं बसतात आईच्या हातीनं तिथं माय दिवसावी वाटते भीती राहणार आम्ही नंबर आहे ना राणा साईबेट सादर राणा साईबेट सादर तुझं आम्ही नंबर वन आहे तर आम्ही नंबर वन तुझं आम्ही नंबर वन आहे तर आम्ही नंबर वन आम्ही नंबर वन आहे मच्छिंद्रनाथ त्यांचा गर्भगिरी पर्वतात आरदादा गुरु मच्छिंद्रनाथ त्यांच्या गर्भगिरी पर्वतात रत्यांची भाषा लईच निराळी रत्यांची भाषा लईच निराळी मग कशी आहे चांदोडवाले घेऊ का गाणं आर बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली आरदादा गुरु मच्छिंद्रनाथ त्यांच्या गर्भगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्यांच्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा आहे लईच निराळी त्यांची भाषा आहे लईच निराळी बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बंगाली रे बाबा बोलतो